कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांसमोर हजर होणार की नाही हा सवाल निर्माण झाला। 31 तारखेपर्यंत खार पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं पोलिसांनी समन्स बजावलंय। जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्याचं कामराला समन्स बजावलं। कामरा खार पोलीस ठाण्यात उपस्थित राहणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, खरं तर आपण पाहतोय राहुल कनाल यांनी आता आरोप केले शिवसेना स्टाईलनं स्वागत करणार अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। काय सांगशील सविस्तर? नक्कीच करण आपण पाहिलं तर राहुल कनाल आहेत ते खार पोलीस स्थानकामध्ये हजेरी देण्यासाठी आलेले होते आणि या संदर्भात त्यांनी कामरा संदर्भात देखील पोलिसांना विचारलेला असता कामराने अजून सुद्धा कुठलाही संपर्क आहे तो पोलिसांशी केला नसल्याचं पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी राहुल कनाल यांनी तक्रार नोंदवली होती। त्यानंतर त्यांनी मालाडमधलं त्याचं स्टुडिओ देखील तोडला होता, परंतु त्यानंतर देखील शिवसैनिकांची भूमिका आहे ती आक्रमकच आहे। राहुल कनाल यांनी देखील सांगितलेलं आहे जर कुणाल कामरा मुंबईत आला तर शिवसेना स्टाईलने त्याचं आम्ही स्वागत करू आणि त्यामुळेच कुठेतरी या ठिकाणी ज्या शिवसैनिकांच्या भावना आहेत त्या अजूनपर्यंत ज्या वाढत चाललेल्या आहेत, ज्या आक्रमक भावना आहेत त्या होत चाललेल्या आहेत। कारण कुणाल कामरा आहे तो मद्रासमध्ये आहे, मद्रास उच्च न्यायालयाचा त्याने दिलासा देखील मिळवलेला आहे। त्यामुळे 7 तारखेपर्यंत हा दिलासा आहे। तर मुंबईमध्ये येऊन तो खार पोलिसांकडे आपली भूमिका काय आहे या संदर्भात जबाब देतोय का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु शिवसैनिक मात्र अजूनपर्यंत या कुणाल कामरा या विषयामध्ये कुणाल कामरावरती एकच राग देऊन एक आक्रमक भूमिका त्यांची देखील या ठिकाणी पाहायला मिळते। कारण नक्कीच निखिल, या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।